लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। इसापूर धरणाच्या वाढत्या विसर्गासह झालेल्या अतिवृष्टीमुळे दलित वस्तीसह परिसरातील गावांना पुराचा वेढा बसला आहे। बॅकवॉटरमुळे पुसद, शेंबा, पिंपरी या मुख्य रस्त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। उर्ध्वा पैनगंगा धरण पूर नियंत्रण कक्षाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असला तरी जलसंपदा विभागाने योग्य पूर्वतयारी न केल्याने दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात थेट पाणी शिरले। त्यामुळे घरगुती सामान, धान्य यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे। 4 दिवसांपासून शहराशी संपर्क तुटल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत। नागरिकांनी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य सहायता करावी अशी मागणी केली आहे। तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले दलित वस्तीस पुनर्वसन तातडीने व्हावे, अन्यथा झालेल्या जीवितहानीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांची पिकेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शासनाने तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा थोरात यांनी केली आहे। पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत मोहिनीताई नाईक यांनी नागरिकांना आश्वासन दिले असून या मागण्यांबाबत राज्यमंत्री इंद्रानील नाईक व पुसद एसडीओ यांना तातडीने माहिती देणार असल्याचे त्यांनी दूरध्वनीवरून स्पष्ट केले। इसापूर धरण येथील बॅकवॉटरमुळे आपल्या डॉक्टर बीजी नाईक यांच्या मळ्यामध्ये 4 दिवस 2 गायी त्या उपाशी होत्या हे समजले असता ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा थोरात, प्रशांत थोरात, प्रकाशांना स्वतः आम्ही त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून आम्ही त्या गायीला चारा व सुरक्षित ठिकाणी आम्ही बांधून ठेवले। 19/8/2025 एक गाय बीजी नाईकाच्या शेतामध्ये 4 दिवसापासून गाय आणि वासरू हे अडकले असता आम्ही जीवाची बाजी लावून त्या गायीला चारा पाणी व तिला सुरक्षित ठिकाणी बांधले आहे। 15 ऑगस्ट रोजी धरणाचे पूर्ण दरवाजे बंद केले। शासनाच्या निष्काळजीपणामुळे 15 ऑगस्टला पूर्ण धरणाचे दरवाजे बंद करून 16 ऑगस्ट रोजी हलगर्जीपणानं पूर्ण धरण भरलं एकाएकी 13 दरवाजे उघडण्यात आले। त्या 13 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे खाली सर्व शेतकऱ्याचं, आमच्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या गावात पिण्याच्या पाणीचा प्रश्न उभत आहे आणि आमच्या दलित वस्तीमध्ये पूर्ण घराला पाणी घुसला असून ते लोक आज वस्त्र आणण्यासाठी परेशान होतं, करिता शासन कोणत्याही प्रकारची मदत करत नाही। आमचे 2 पुलं शासनाला मंजूर असून त्या पुलाची उंची वाढवल्यात। आम्हाला इसापूर शेंबाळ पिंपरी मार्गाला रस्ता जाण्याचा मार्ग होईल, नाहीतर आम्ही 4 दिवसापासून आम्हाला कोणत्याही प्रकारचा मार्ग नसून आम्ही आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधापासून वंचित आहे। करिता आम्हाला शासनाला कळकळीची विनंती आहे की आमची सोय करून आम्हाला शासनाला जे मदत मिळते ते आमच्या लोकांना देण्याची एक कृपा करावी। रिपब्लिकन वार्ता न्यूज विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.